स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जी गणितामध्ये अंकगणितामध्ये अति किचकट प्रकरण वाटतात ना, त्यापैकी एक आहे. सर्वात किचकट म्हटलं तरी चालेल. म्हणणार गणिताला भेटलं तर आम्ही कॅल्सीवरती जर टाकलं तर त्याचं उत्तर येतं ना 1.41. हा, ते 1.41 त्याची अप्रॉक्स व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा. त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही. त्याची तंतोतंत किंमत आजपर्यंत गणितालाही काढता आली नाही. उत्तर काढताना गणिताची मूळची किंमत बदलण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्याची मूळची किंमत म्हणजे मेकअप जरी केला तरी तो टेम्पररी असावा, लक्षात ठेवा. धुतला की निघून जावा. चल, गोदा गेली, राधा आली, राधाचा टॅटू मारला, तो काढला. राधा गेली, आणखी तिसरी कोणी आली, तिचा टॅटू मारला. मी टेम्पररी जर चेंजेस केले तर ते मला बदलता येतात. सेम चेंजेस तुम्ही टेम्पररी करू शकता, परमनंट चेंजेस अलाउड नसतात गणितामध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अंकगणित या विषयातील कर्णी या घटकावरती चर्चा करतोय. पाठीमागच्या सेशनमध्ये आपण पहिल्या भागामध्ये आपण कर्णीचे नियम पाहिले होते. दुसऱ्या भागामध्ये आपण कर्णीची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या प्रक्रियांवरती आणि भागाकार या प्रक्रिया म्हणजे कर्णींच्या प्रक्रियांवरती आपण चर्चा केलेली होती, बरोबर. या भागामध्ये आपण पुढचे काही प्रकार पाहणार आहोत, वेगवेगळे. आता पुढचे प्रकार म्हणजे कोणकोणते आहेत तर आता कधी कधी तुम्हाला एक प्रकार येतो कर्णीच्या छेदाचं परिमेयकरण करा, बघणार आहोत आपण आजच्या सेशन मध्ये. किंवा तुम्हाला 3-4 कर्णी दिल्या जातात आणि त्यापैकी लहान कर्णी शोधा, मोठी कर्णी शोधा, किंवा कर्णीतील म्हणजे याचा अर्थ कर्णीतील लहान मोठेपणा, किंवा कर्णींचा चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा. हाही प्रकार विचारला जातो, ते आपण शिकणार आहोत. हा प्रकार शिकल्यानंतर तुमचा एक प्रकार ऑलरेडी क्लिअर होऊन जातो. कोणता? तर कर्णींची कोटी वेगवेगळी दिली असता गुणाकार किंवा भागाकार करायचा असेल तर कसा करायचा, हाही प्रकार तुमचा इथं क्लिअर होऊन जातो. कसा ते आपण पाहणार आहोत. आणि एक प्रकार म्हणजे काय तर तुम्हाला कर्णीयुक्त संख्या दिली जाते आणि त्या संख्येचं वर्गमूळ काय असा प्रश्न विचारला जातो. असे काही प्रकार आहेत, ते आपण प्रकार आता पाहणार आहोत. ओके, तर चला आता जास्त वेळ न दवडता आपण आजच्या सेशनला स्टार्ट करूया. तुम्ही अगदी मनापासून तुम्हाला सांगतोय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्वपूर्ण आहे. गणितातल्या अति किचकट प्रकरणांपैकी एक प्रकरण आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जी गणितामध्ये अंकगणितामध्ये अति किचकट प्रकरण वाटतात ना, त्यापैकी एक आहे. सर्वात किचकट म्हटलं तरी चालेल, कारण एकतर विद्यार्थी याच्या नादाला लागत नाहीत. अतिशय सोपं आहे हे तुमच्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. ओके, तर चला मित्रांनो, आपण सुरुवातीला कर्णीच्या छेदाचं परिमेयकरण किंवा कर्णीचं परिमेयकरण आपण पाहणार आहोत. काय पाहणार आहोत तर परिमेयकरण. आता हे परिमेयकरण यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात, रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन. ओके, आता पहिला परिमेयकरण या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया, नक्की काय भानगड आहे. आता करायचं कसं असतं त्यावरची उदाहरणं कशी असतात ते आपण पाहणार आहोतच, पण हे नक्की करायचं कसं असतं. बर, याचा उपयोग फक्त याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, बर कर्णी या प्रकरणात प्रश्न विचारला जातो म्हणून त्याला महत्व आहे असं नाही. तर हे परिमेयकरण तुम्हाला कर्णी व्यतिरिक्त इतर प्रकरणांमध्ये वापरावं लागतं. इतर काही प्रकरणांमध्ये सुद्धा भूमितीमध्ये वापरावं लागतं. बऱ्याच ठिकाणी आता भूमितीवर तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन सांगतो. काय तर प्रश्न आला होता, प्रश्न असा होता बघा, PSI पूर्व 2012 ला एक प्रश्न आला होता. प्रश्न असा होता, एका महामार्गाच्या बाजूला 50 मीटर उंचीचा एक मनोरा आहे आणि त्या मनोऱ्यावरती एक मुलगा बसलेला आहे.
त्या महामार्गावरून मनोऱ्याच्या दिशेने 2 कार येत आहेत आणि त्या 2 कारकडे त्या मुलाचा, जो मनोऱ्यावरती बसलाय त्या मुलाचा पाहण्याचा अवनत कोन, पाहण्याचे अवनत कोन अनुक्रमे 30 अंश आणि 60 अंश असतील, 30 अंश आणि 60 अंश असतील, तर त्या 2 गाड्यांमधील अंतर किती, असा प्रश्न होता. प्रश्न ऍक्च्युअली तो भूमितीवरचा आहे. भूमितीवरचा म्हणण्यापेक्षा त्यामध्ये ऍक्च्युअली जो ट्रिग्नोमेट्रीवरचा प्रश्न आहे, त्रिकोणमितीवरचा. आपल्याला वाटतं की त्रिकोणमिती विचारलं जात नाही, विचारलं जाऊ शकतं अशा शाब्दिक उदाहरणांमध्ये. ओके, किंवा 30, 60, 90 मापाचं प्रमेय तुम्ही वापरून हे उत्तर काढू शकता. ते आपण पुढे बघणार आहे. भूमितीमध्ये हा प्रश्नही पाहणार आहे. आता हा प्रश्न ज्याला भूमिती सर्व माहिती आहे, सगळं मी काय म्हणतोय, त्याला ज्याला भूमिती माहिती आहे तो या प्रश्नाचं उत्तर काय काढतो माहिती आहे का, की या प्रश्नाचं उत्तर काढतो तो 100/√3. किती काढतो? त्या 2 गाड्यांमधलं अंतर तो 100/√3 असं काढतो. पण ऑप्शन मध्ये हा ऑप्शनच दिला नाही, हा ऑप्शनच दिला नाही आणि त्याचं उत्तर काय दिलं माहिती आहे का, 100√3/3. आता मला सांगा, ज्या विद्यार्थ्याचं हे उत्तर आलंय, ज्या विद्यार्थ्याचं हे उत्तर आलंय तो विद्यार्थी या उत्तराला कधीच क्लिक करणार नाही किंवा हे उत्तर कधीच सिलेक्ट करणार नाही. फॅक्ट आहे. आणि त्याचं उत्तर हे आलंय. एक तर त्याला काय वाटणार, एक तर त्याला वाटणार की हे उत्तरच कुठं ऑप्शन मध्ये दिसत नाही ना, तर ते प्रोसेस थोडीशी लेंदी आहे त्या उदाहरणाची. डोकं जास्त खाणारे, एवढं डोकं खाणारी प्रोसेस करून, तेवढं डोकं वापरून ती प्रोसेस करून तो उत्तर बरोबर काढतो, पण त्याचं उत्तर त्यांनी असं दिलेलं असतं. मग त्याला वाटतं आपलं उत्तर चुकीचं आहे, तो गोळी मारतो, नाहीतर सोडून देतो प्रश्न. मग एवढा त्रास घेऊन भूमितीतला सगळा अभ्यास असून अगदी 30, 60, 90 मापाचं प्रमेय त्याला माहिती आहे, 45, 45, 90 मापाचं ट्रिग्नोमेट्री माहिती आहे समजा, एवढं असून सुद्धा त्याला गोळी मारावी लागते, त्याला गोळी मारावी लागते. हे दुर्दैव, हे दुर्दैव. म्हणून हे परिमेयकरण महत्वाचं आहे. आता बघा, हाच प्रश्न आपण घेणार आहोत पुढं, हाच प्रश्न पुढं घेणार आहोत. कसा, तर लक्षात ठेवा फक्त मी तर काय लिहिलंय. आता तुम्हाला पहिले मी परिमेयकरण म्हणजे नेमकं काय हे सांगतो. रॅशनलायझेशन, परिमेयकरण. आता लक्षात ठेवा, रॅशनलायझेशन म्हणजे काय, तर रेशो याचा अर्थ काय माहिती आहे, किंवा रॅशनल या शब्दाचा अर्थ काय, परिमेय संख्या, परिमेय संख्या. आता याचा हे आपण जे पाहतोय हे रॅशनलायझेशन, यासाठी आपल्याला थोडं बॅक जावं लागतंय, थोडं पाठीमागे जावं लागतंय. आपण जे बेसिक मध्ये संख्यांचे प्रकार पाहिले होते त्यामध्ये आपण रॅशनल नंबर्स. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला परीक्षेला परिमेय संख्येवरती प्रश्न विचारला जाईल किंवा न जाईल माहित नाही, पण इथं ते उपयोग येत आहे ना पुढं. मग ते जे आपण शिकवलं गेलंय, बेसिक मध्ये शिकवलं गेलंय, तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पहा, तुमच्या हळूहळू लक्षात येईल की कुठला ह्या बेसिक मधल्या कुठल्या भागाचा उपयोग आपल्याला अंकगणितात कुठं कुठं होऊ शकतो याचा आपण अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे ते बेसिक महत्वाचं आहे, त्याला आपण लाईटली घेतो, ते बेसिक महत्वाचं आहे. तर परिमेयकरण, परिमेय संख्या म्हणजे काय, तुम्हाला आठवत नसलं तर मी तुम्हाला आठवण करून देतो. परिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांना निश्चित किंमत असते, ज्या संख्यांना निश्चित किंमत असते. फॉर एक्झाम्पल 3, 5, -7, -3/8, 5/-8. किंवा आपण बघा, परिमेय संख्येची व्याख्या काय सांगितली, अशी एक व्याख्या असते, P/Q ही परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे जेव्हा, फक्त कंडिशन काय, तर जेव्हा Q इज नॉट इक्वल टू 0, Q ची किंमत 0 नसते, म्हणजे छेदामध्ये 0 नाही आलं पाहिजे. ह्या परिमेय संख्या आहेत, लक्षात ठेवा. ह्या काय आहेत, तर परिमेय संख्या आहेत. मग अपरिमेय संख्या काय होतात बघा. अपरिमेय संख्या सुद्धा मी तुम्हाला त्याची गणिती व्याख्या सुद्धा सांगितली होती की एखाद्या संख्येचं मूळ किंवा किंमत आवर्ती दशांश अपूर्णांकातही काढणं शक्य नसतं, अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. फॉर एक्झाम्पल वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 किंवा 4/0
छेदामध्ये शून्य आलं. ह्यांना निश्चित किमती नाही, तो 2चं वर्गमूळ निश्चित काढताच येत नाही. आजपर्यंत गणितालाच ते भेटलेलं नाही. बरोबर. तुम्ही म्हणणार गणिताला भेटलं तर आम्ही कॅल्सीवरती जर टाकलं तर त्याचं उत्तर येतं ना 1.41. हा, ते 1.41 त्याची अप्रॉक्स व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा. त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही. त्याची तंतोतंत किंमत आजपर्यंत गणितालाही काढता आली नाही. त्यामुळं त्या संख्येला निश्चित किंमत नाही, म्हणून ती अपरिमेय संख्या आहे. मग परिमेयकरण म्हणजे काय, तर अशा अपरिमेय संख्यांचं परिमेय संख्येत रूपांतर करायचं. अपरिमेय संख्येला परिमेय बनवणं. जसं नामकरण म्हणजे नाव देणं, बरोबर नाही. औद्योगिकीकरण म्हणजे उद्योग तयार करणं, उद्योग बनवणं. तसं परिमेयकरण म्हणजे परिमेय बनवणं. परिमेयकरण म्हणजे काय, परिमेय बनवणं. बरोबर. मग ते परिमेय कोणाला बनवावं लागेल, तर ती संख्या अपरिमेय असली पाहिजे. अपरिमेय संख्येला परिमेय बनवण्याची प्रक्रिया म्हणजे परिमेयकरण. साधी सिंपल व्याख्या, परीक्षेला विचारली जात नाही, आपल्याला समजावी म्हणून मी सांगतोय की अपरिमेय संख्येला परिमेय संख्या बनवणं म्हणजे परिमेयकरण. ओके. तर आता बघा मित्रांनो, हे परिमेयकरण कसं असतं किंवा ह्याचा प्रश्न कसा असतो, ह्याचा प्रश्न तुम्हाला मी सांगतो. मी जसा इथं शिकवतोय तसा प्रश्न परीक्षेला विचारला जाणार नाही. परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल ते मी तुम्हाला सांगतो, पण अगोदर परिमेयकरण शिकलो पाहिजे, आपण शिकलो पाहिजे, नंतर मी तुम्हाला सांगतो परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल. तर फॉर एक्झाम्पल प्रश्न असा आहे बघा की आता हाच 100 छेद, बघा मी तुम्हाला PSI पूर्व 2012चा जो प्रश्न सांगितलेला होता तोच इथं घेतोय. त्याचं फायनल आन्सर काय आपण म्हटलं होतं, 100 छेद वर्गमुळात 3 च्या छेदाचे परिमेयकरण करा. परिमेयकरण करा. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल माहिती आहे का, परीक्षेला तर 100 छेद वर्गमुळात 3 बरोबर किती, असा प्रश्न विचारला जाईल. काय विचारला जाईल, 100 छेद वर्गमुळात 3 किंवा 100 छेद करणी चिन्हात 3 बरोबर काय, इवलासा प्रश्न विचारला जाईल. आणि मग त्याचं उत्तर काढायचं असतं, म्हणजेच तुम्हाला त्याच्या छेदाचं परिमेयकरण करायचं असतं. आता छेदाचं परिमेयकरण करायचं म्हणजे छेद काय आहे याचा, करणी चिन्हात 3 आहे, बरोबर नाही. हे असं आहे बघा, याचा छेद काय आहे, तर याचा छेद आहे 100 छेद करणी चिन्हात 3. याचा छेद आहे करणी 3. करणी 3 ही अपरिमेय संख्या आहे. काय आहे, अपरिमेय संख्या. ती परिमेय बनवायची आहे. परिमेय बनवायची, मग कशी बनवायची परिमेयवर, तुम्हाला अजून एक वाक्य मी खूप वेळा बोललेलो आहे की गणिताची मूळची किंमत बदलण्याचा अधिकार आपल्याला नसतो. उत्तर काढताना गणिताची मूळची किंमत बदलण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्याची मूळची किंमत म्हणजे मेकअप जरी केला तरी तो टेम्पररी असावा, लक्षात ठेवा. धुतला की निघून जावा. नाहीतर मी काय केलं, समजा मला प्रेम झालं असं समजा. तुम्ही म्हणणार मास्तर पण प्रेम करते का, अहो जगातला प्रत्येक माणूस प्रेम करतो, आपल्या आईवर, वडिलांवर, भावावर, बहिणीवर. तसं मला एका मुलीवर प्रेम झालं, तसंच प्रेम काय झालं, मुलीवर प्रेम झालं. मी तिच्या प्रेमात एवढा गडलो की मी काय केलं, चल म्हटलं तुझ्यासाठी काय पण मी म्हटलं चल माझ्या हृदयावर तुझं नाव टाकतो, माझ्या हृदयावर तुझं नाव टाकतो. आणि मी काय केलं माहिती आहे का, इथं छातीवर तिचं नाव, समजा तिचं नाव गोदाबाई आहे, समजा इथं नाव टाकलं गोदा, बघा असं गोदा नाव टाकलं, झालं की तिला दाखवलं हे बघ नाव हृदयावरती. आता कालांतरानं काय झालं, कालांतरानं असं झालं की तिला एखादा चांगला कलेक्टर नवरा भेटला. तिला वाटलं ह्या मास्तर सोबत काय करायचंय, कलेक्टर भेटला आपल्याला. गेली कलेक्टर सोबत लग्न करून, गेली ना गोदा निघून, आणि माझं लग्न झालं राधा सोबत. माझ्या आयुष्यात दुसरी आली, तू नाही तो और सही, राधा आली. आता राधा आली पण मी तर गोंधून ठेवलंय ना गोदाबाई. हे गोंदलेलं मला काढता येणार ना, छातीवर गोंदलेलं. आयुष्य पूर्ण अशी छाती झाकून प्रेम करावं लागलं ना त्या राधाबाईवरती मला. बघा म्हणजे तो जो बदल केला तो मी परमनंट बदल केला, गोंदलं ते. नाहीतर मी जर विचार केला असता गोदाबाई आहे ना, चला तो आपला टेम्पररी टॅटू मारला तिच्या नावाचा, चल गोदा गेली राधा आली,
राधाचा टॅटू मारला, तो काढला, राधा गेली, आणखी तिसरी कोणी आली, तिचा टॅटू मारला. मी टेम्पररी जर चेंजेस केले तर ते मला बदलता येतात. सेम चेंजेस तुम्ही टेम्पररी करू शकता, परमनंट चेंजेस अलाउड नसतात गणितामध्ये. मग आता इथं बघा, तुम्हाला सांगतो, याचं छेदाचं परिमेयकरण करायचंय. मग याला मी काय करू शकतो माहितीये का? बघा इथं हे 100 छेद कर्णी चिन्हात 3 काय करायचं, याच्यावर 2 प्रश्न तुमचे क्लिअर होतात. तर इथं ना मी गुणिले कर्णी चिन्हात 3 घेतो आणि इथं पण गुणिले कर्णी चिन्हात 3 घेतो. बघा काय केलं मी, तर इथं 100 छेद कर्णी चिन्हात 3 आहे ना, तर इथं गुणिले कर्णी चिन्हात 3 घेतलं खाली आणि वरती पण गुणिले कर्णी चिन्हात 3 घेतलं. याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? इथं वरती गुणाकाराची आणि खाली गुणाकाराची प्रक्रिया आहे. कर्णी चिन्हात 3 ला कर्णी चिन्हात 3 कटलं, निघून गेलं, हे निघून गेलं. बघा मूळची किंमत बदलली का? याची मूळची किंमत बदलत नाही. मी टेम्पररी चेंजेस केलेत, टेम्पररी मेकअप केलाय. दूतला की निघून जावा, परमनंट नाही. याला हे कट झालं, बघा मूळची किंमत तशीच राहिली, मूळची किंमत बदलता कामा नाही. मग आता काय होणार बघा, तर इथं वरती काय झालं, 100 कर्णी चिन्हात 3, गुणाकाराचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं. आणि खाली काय झालं माहितीये का, कर्णी चिन्हात 3 गुणिले कर्णी चिन्हात 3 चा अर्थ काय होतो, तर कर्णी चिन्हात 3 चा वर्ग. आता इथं कोटी काहीच नसते, त्यावेळी किती असते मित्रांनो, 2 असते. कर्णीची कोटी आणि कर्णीचा घात समान असेल तर आपला नियम क्रमांक 2 कर्णीतला, कर्णीची कोटी आणि कर्णीचा घात समान असेल तर पुरा सांगाडा निघून जातो आणि फक्त कर्णी चिन्हातली संख्या उत्तर राहतं. याचं उत्तर काय आलं मित्रांनो, तर 100 कर्णी चिन्हात 3 छेद हे पूर्ण निघून जाणार, किंवा 3 चा वर्ग 9 होतो आणि 9 चं वर्गमूळ पुन्हा 3, म्हणजे याचं उत्तर 3 येतं. छेदामध्ये काय आलं मित्रांनो, 3 आलं. मी तुम्हाला मग काय सांगितलं होतं बघा, तुमचं उत्तर हे आलंय आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला हे दिलंय. तर हे उत्तर, असं उत्तर येतं आपलं त्या प्रश्नाचं मनोऱ्याच्या. आणि त्या मनोऱ्याच्या दिशेने 2 गाड्यांमधलं अंतर 100 छेद वर्गमुळात 3 मीटर एवढं येतं, असं येतं. आणि ऑप्शन मध्ये मात्र असं दिलेलं असतं. मग हे बरोबर हे आहे हे तुम्हाला त्याच वेळी समजतं ज्यावेळी तुम्हाला ही प्रोसेस माहित असते. म्हणजे याचा उपयोग फक्त कर्णीसाठी नाहीये, किंवा कर्णीमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातोय एखादा प्रश्न म्हणून ते उपयोगाचं आहे असं नाही. तर याची उपयोगिता तुम्हाला भूमितीमध्ये त्या टाईपच्या प्रश्नांमध्ये सुद्धा येते, की जिथं छेदामध्ये कर्णी चिन्हात एखादी संख्या येते त्याचं तुम्हाला फायनल आन्सर परिमेयकरण करून दिलेलं असेल, मग त्यावेळी तुम्हाला हे उत्तर काढून पुन्हा ही प्रोसेस करावी लागते. या प्रोसेसला वेळ लागत नाही, हे मी शिकवतोय त्यामुळे असं थोडीशी लॉंग प्रोसेस वाटते, वेळ लागत नाही. सरळ वरती 3 खाली वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 चा वर्ग 3 येतो वरती फक्त, मग डायरेक्ट तुम्हाला कळतं खाली वर्गमुळात 3 न गुणायचं आहे ना, तर 100 ला वर्गमुळात 3 न गुणायचं आहे. खाली वर्गमुळात 3 न गुणलं की 3 आलं. हे तुम्ही डायरेक्ट तोंडी सुद्धा काढू शकता एकदा तुम्हाला समजलं की. ओके, तर बघा या पद्धतीनं मग तुम्हाला प्रश्न एवढाच विचारला जाईल असं. मग असा प्रश्न विचारतात तुम्हाला काय त्याचं उत्तर लिहावं लागेल, तर ह्याचं उत्तर हे काढावं लागेल, हे ऑप्शन मध्ये असतं. आता याच्यावर अजून एक प्रश्न काय विचारला जाईल तुम्हाला, बघा अजून एक प्रश्न काय विचारला जाईल याच्यावरच, बघा की कर्णी चिन्हात 3 चा परिमेयकरण गुणक काय, परिमेयकरण गुणक काय, काय प्रश्न विचारला जाईल, कर्णी चिन्हात 3 चा परिमेयकरण गुणक काय. आणि मित्रांनो या प्रश्नाचं आन्सर काय असणार, तर कर्णी चिन्हात 3च असणार. का बरं कर्णी चिन्हात 3 असणार, तर लक्षात घ्या कर्णी चिन्हात 3 चा परिमेयकरण गुणक, परिमेयकरण गुणकचा अर्थ काय, गुणक म्हणजे गुणणारा. तर या कर्णी चिन्हात 3 ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर येणारं उत्तर परिमेय संख्या असेल. परिमेय संख्या असेल म्हणजे कर्णीचं चिन्ह नसणारं उत्तर असेल. तर कर्णी चिन्हात 3 चा परिमेयकरण गुणक काय असतो, कर्णी चिन्हात 3च असतो, कर्णी चिन्हात 3च असतो. ओके, हे 2 इथं क्लिअर झाले. आता एक प्रश्न आपण याच्यावरती एक प्रश्न बघूया. सिंपल, तुम्ही प्रयत्न करा, व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. सुटला तर अतिउत्तम, नाही सुटला तर व्हिडिओ ऑन करून मी कसा सोडवतोय ते बघा. ओके, बघा आता तुम्हाला प्रश्न काय विचारतोय मी, की 7
छेद कर्णी चिन्हात 2 बरोबर किती? सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 7 छेद कर्णी 2 बरोबर किती? काय करायचं एवढाच प्रश्न विचारला तर तुम्हाला त्या कर्णीचं छेदाचं परिमेयकरण करायचं, लक्षात ठेवा. छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. मग आता काय येणार याचं उत्तर बघा. याचं उत्तर काय येणार तर हे 7 छेद कर्णी चिन्हात 2 आहे असं. तर आता मी काय करणार, खाली कर्णी चिन्हात 2 न गुणणार आणि वरती पण कर्णी चिन्हात 2 न गुणणार. ओके, मग काय झालं आता बघा, हे गुणाकाराचं चिन्ह मी लिहित नाही. 7 कर्णी चिन्हात 2 छेदामध्ये कर्णी चिन्हात 2 गुणले कर्णी चिन्हात 2 म्हणजे बेदुने 4, कर्णी चिन्हात 4 येणार म्हणजे उत्तर किती येणार इथं 2. तर हे काय झालं मित्रांनो आपलं फायनल आन्सर झालं. हे झालं आपलं फायनल आन्सर. 7 कर्णी चिन्हात 2 छेद 2. यात अजून तुम्हाला फसवलं जाईल, यामध्ये अजून तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. परिमेयकरण या प्रक्रियेमध्येच, परिमेयकरण प्रक्रियेमध्येच तुम्हाला आणखी एक प्रकारे फसवलं जाऊ शकतं. कसं तेही सांगतो. कारण मी नेहमी सांगतो मास्टरचं काम फक्त विद्यार्थ्यांना शिकवणं एवढंच नसतं, तर परीक्षेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जायचं आहे ते सांगणं सगळ्यात महत्वाचं काम आहे मास्टरचं. कोणकोणत्या अडचणींना सामोरं, कारण हे तर तुम्हाला जमायला लागलं. पण आता याच्यात आणखीन काय तुम्हाला सांगतो फॅक्ट. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की बघा, कर्णी चिन्हात 5 अधिक कर्णी चिन्हात 3 चा सिंपल प्रश्न आहे बघा. परिमेयकरण गुणक काय? परिमेयकरण गुणक काय? काय प्रश्न आहे? कर्णी चिन्हात 5 अधिक कर्णी चिन्हात 3 चा परिमेयकरण गुणक काय? आता इथं बरेच जण काय करतात माहितीये का यामध्ये, तर परिमेयकरण गुणक जसं आपण कर्णी चिन्हात 3 मगाशी घेतलं होतं, त्याचा परिमेयकरण गुणक काय होता? कर्णी चिन्हात 3च बरोबर किती आलं होतं 3. किंवा कर्णी चिन्हात 2 चा परिमेयकरण गुणक कर्णी चिन्हात 2च, तर उत्तर किती आलं होतं 2. म्हणजे कर्णी चिन्ह निघून जात होतं. आता इथं बरेच जण काय करतात, याचं आन्सर काय लिहितात माहितीये का, तर कर्णी चिन्हात 5 अधिक कर्णी चिन्हात 3 30 संख्या लिहितात. तर इथं मात्र हे उत्तर नसतं, हे उत्तर नाही. का नाही ते समजून घेऊया. बघा, आपण प्रत्येक गोष्ट थोडी डीप मध्ये जाऊन मी सांगतोय तुम्हाला. का डीप मध्ये जाऊन सांगतोय तर त्या गोष्टी मला ज्या पद्धतीनं मला समजल्यात त्यामुळे मी तुम्हाला शिकवू शकतोय. मला जशा समजल्या तशा जर तुम्हाला समजल्या तर त्रास होणार नाही. 10 वेळा ते वाचावं लागणार नाही, तुमचं विसरणार नाही. कारण ह्या बेसिक तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या किंवा पुन्हा गणिताचा त्रास होत नाही. गणिताचा त्रास का होतो, गणित का लक्षात राहत नाही, पुन्हा पुन्हा करून पण का विसरतं, तर तुम्ही त्याच्या अगदी तळापर्यंत मुळापर्यंत गेलेलाच नसताय. एकदा त्याच्या बेसपर्यंत मुळापर्यंत जा तुम्ही, पुन्हा तुम्हाला जास्त वेळा करायची गरज नाही. हा विसरू शकतं, पण तुम्ही नंतर एकदा पाहिलं ना की पुन्हा तुमच्या नोट्स पाहिले की लगेच हा असं असं आहे लगेच लक्षात येतं. परीक्षेच्या अगोदर तुम्ही जर 1-2 तास पूर्ण नोट्स वरती तुमच्या जर नजर मारली तर सगळं तुम्हाला आठवतं. पण कधी, ज्यावेळी तुमचा बेस चांगला झालेला असतो. जोपर्यंत तुमचा बेस चांगला होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही, लक्षात घ्या. ओके, किंवा विसरण्याचा धोका जास्त असतो. तर याचं आता का नाही हे, बरं हे का नाही तर मी समजा याला यानंच गुणलं तर कर्णी चिन्ह जाते का मी बघतो बघा. तर कर्णी चिन्हात 5 अधिक कर्णी चिन्हात 3 याला कशानं गुणलं तर कर्णी चिन्हात 5 त्याच संख्येनं गुणलं अधिक कर्णी चिन्हात 3. ह्याचा अर्थ काय झाला माहितीये का, तर कर्णी चिन्हात 5 अधिक कर्णी चिन्हात 3 कंसाचा वर्ग. आता बरेच जण काय म्हणतात माहितीये का बघा, की कर्णी चिन्हात 5 अधिक कर्णी चिन्हात 3 कंसाचा वर्ग. का तर त्याच कंसाला गुणलं तर गुणाकाराच्या रूपात 2 वेळा आला म्हणून त्याचा वर्ग आला. आता ह्याचं उत्तर बरेच जण असे काढतात की ह्याचं वर्गमूळ गेलं 5 वर्ग आहे त्यामुळे ह्याचं वर्गमूळ गेलं अधिक 3. नाही होत असं होत नाही मित्रांनो. 5चं वर्गमूळ आणि 3चं वर्गमूळ ह्याची किंमत 5 आणि 3 8 येत नाही, लक्षात ठेवा. 8 येत नाही, कारण 8चा वर्ग किती असतो 64. 8चा वर्ग 64 असतो. किंवा ह्याचं वर्ग तुम्ही जर विचार केला 5चं वर्गमूळ 4चं वर्गमूळ 2 असतं, म्हणजे 5चं वर्गमूळ 3 पेक्षा लहान आहे, 3 पेक्षा लहान आहे. आणि 3चं वर्गमूळ 2 पेक्षा लहान आहे, कारण 4चं वर्गमूळ 2 असतं. मग हे 3 आणि हे 2
5 सुद्धा याची बेरीज 8 बेरीज होणार नाही, लक्षात ठेवा. बेरीज 8 होणार नाही. त्यामुळे हे असं होत नाही. मग याच्यासाठी एक तुम्ही शाळेत असताना नियम, आपण पुढे जाऊन बैजिक राशींचे अवयव नावाचं प्रकरण पाहणार आहोत. त्याच्यावरची सूत्र, एक साधा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे कोणता, तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, तर a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, बरोबर. a स्क्वेअर प्लस ट्वाइस. आता हे फॉर्म्युले, तर हे सुद्धा फॉर्म्युले शिकताना हे फॉर्म्युले का तयार केलेत ते आपण शिकणार आहे. काय हे बरोबर हेच काय येतं ते प्रूव्ह करून आपण दाखवणार आहे ज्यावेळी आपले ते व्हिडिओ अपलोड होतील नंतर पुढे जाऊन. जसं जसं पुढे सिलेबस जाईल तसं हे सुद्धा आपण सांगणार आहोत. ओके. तर आता बघा ह्याच्यात हे ए आहे, समजा हे काय आहे, ए आहे, आणि हे काय आहे, बी आहे, बरोबर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याच्यात काय येणार मित्रांनो, पहिल्यांदा तर बघा इथं ए स्क्वेअर म्हणजे काय येणार, तर याचा वर्ग, वर्गमुळात 5चा वर्ग अधिक 2ab. 2ab म्हणजे 2 गुणिले वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 3 प्लस बी स्क्वेअर म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग. ओके. आता बघा सोडूया आपण. वर्गमुळात 5चा वर्ग किती येतो, 5च प्लस 2. आता इथं काय झालं माहिती आहे का, गुणाकाराची प्रक्रिया, इथली कोटी समान आहे. आपण आता गुणाकाराची प्रक्रिया आपण पाहिली होती पाठीमागच्या सेशनला. काय, तर कोटी समान असताना आपण दिलेल्या करणींचा गुणाकार करू शकतो. तर हे 5 त्रिक किती झालं, 15, करणी चिन्हात 15 प्लस करणी चिन्हात 3चा वर्ग 3. आता हे 5 आणि 3 किती झालं मित्रांनो, 8 अधिक 2 करणी चिन्हात 15. 8 अधिक 2 करणी चिन्हात 15. आता एक लक्षात घ्या, हे फायनल आन्सर आले. ह्याच्या पुढे आपण प्रक्रिया आता करू शकत नाही. करणी चिन्हात 15ची किंमत आपल्याला माहित नाही, 15चं वर्गमूळ माहित नाही, ही अपरिमेय संख्या आहे. तर ह्या बघा मी काय म्हणतोय, ह्या करणी चिन्हात 5 अधिक 3 ला करणी चिन्हात 5 अधिक 3 नच गुणलं तर फायनल आन्सर जे यायला पाहिजे. जसं की या करणी चिन्हात 3 ला मी करणी चिन्हात 3 न गुणलं तर उत्तर काय आलं होतं, बरोबर 3 आलं होतं उत्तर. फायनल आन्सर मध्ये मला करणी चिन्ह दिसत नव्हतं, म्हणून ह्या करणी चिन्हात 3चा परिमेयकरण गुणक करणी चिन्हात 3च आहे, बरोबर. मग इथं करणी चिन्हात 5 अधिक करणी चिन्हात 3 ला करणी चिन्हात 5 अधिक करणी चिन्हात 3 न गुणलं तर फायनल आन्सर मधलं करणी चिन्ह निघून जात नाही. अंतिम उत्तरातलं करणी चिन्ह निघून जात नाही, आणि म्हणून ही अपरिमेय संख्याच राहते, ती परिमेय संख्या होत नाही. म्हणून याचा परिमेयकरण गुणक हा नाही. हा परिमेयकरण गुणक काय म्हणतोय मी, नाही. मग तुम्ही म्हणणार जे नाही ते कशाला सांगतोय, कारण तुम्ही असं फसू शकता. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, करणी चिन्हात 5 अधिक करणी चिन्हात 3चा परिमेयकरण गुणक काय, ऑप्शन मध्ये 1,00,000% हे देणार, आणि मग तुम्ही याचं उत्तर हेच लिहिणार ना, तर पण त्याचं उत्तर ते नाही, ते उत्तर येत नाही. का, तर परिमेयकरण गुणक म्हणजे त्या संख्येनं गुणल्यानंतर त्यातलं करणी चिन्ह निघून गेलं पाहिजे, पण या संख्येला ह्याच संख्येनं गुणलं तर अंतिम उत्तरामधलं करणी चिन्ह निघून जात नाही. ती अपरिमेय संख्याच राहते जी आपल्या कामाची नाही, बरोबर. मग याचं उत्तर काय असणार, मग मित्रांनो याचं उत्तर काय असणार बघा, तर ह्याचं सही आन्सर काय असतं, हेच करणी चिन्हात 5 आणि करणी चिन्हात 3च घ्यायचं. पण इथं अधिक असलं तर इथं वजा घ्यायचं. हे मात्र काय असतं माहिती आहे का, हे त्याचं करेक्ट आन्सर असतं. करेक्ट. तुम्ही म्हणणार कसं काय, तर या संख्येनं गुणलं ना तर अंतिम उत्तरामधली करणी चिन्ह निघून गेली पाहिजेत. तर कशी काय जात आहेत बघूया आपण. तर मी तर आपण लगेच सोडवून बघूया बघा काय आहे, तर करणी चिन्हात 5 अधिक करणी चिन्हात 3 ला कशानं गुणायचंय, त्याच्या परिमेयकरण गुणकानं. काय उत्तर आलंय, करणी चिन्हात 5 वजा करणी चिन्हात 3.
बरोबर का? आता लक्ष द्या इथं याचा अर्थ काय असतो. आता जसं हा फॉर्म्युला आपण पाहिला की नाही तसा अजून एक फॉर्म्युला आहे याच्यामध्ये. काय माहिती आहे का? तर बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर ए प्लस बी इंटू ए मायनस बी असा एक फॉर्म्युला आहे. तुम्हाला आठवत असेल तर अतिउत्तम, नसेल आठवत तरी हा फॉर्म्युला आहे एवढं लक्षात ठेवा. पुढे आपण शिकणार आहोत. तर एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी असेल तर त्यांच्या वर्गांची वजाबाकी होते असा एक फॉर्म्युला आहे बैजिक राशींच्या अवयवामध्येच. पुढे आपण शिकणार आहे. मग एका कंसात बेरीज असेल आणि एका कंसात वजाबाकी असेल तर इथं काय झालं बघा, याचा अर्थ ए प्लस बी आणि इथं काय झालं तर ए मायनस बी. एकदा बेरीज एकदा वजाबाकी आहे तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ह्याला ए म्हटले ह्याला बी म्हटले. मग काय होणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय होणार तर करणी चिन्हात 5 चा वर्ग वजा बी चा वर्ग. बी म्हणजे काय मानले आपण वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 चा वर्ग. तर वर्गमुळात 5 चा वर्ग किती येतो मित्रांनो 5 येतो. किती येतो 5. आणि करणी चिन्हात 3 चा वर्ग किती येतो 3 येतो. त्यांच्यामध्ये वजा चिन्ह आहे. 5 वजा 3 उत्तर किती आलं 2. या 2 मध्ये करणी चिन्ह आहे का हो? याच्या आता याच्या फायनल आन्सर मध्ये करणी चिन्ह आहे का? तर 2 या संख्येला निश्चित किंमत आहे 2. बरोबर. मला 2 बायका आहेत. तुम्हाला कळतंय 2 बायका म्हणजे काय असतं, एकच नाकीनं मानते. पण मी काय म्हणतोय 2 बायका आहेत 4 बायका आहेत, निश्चित किंमत आहे. या 2 ला निश्चित किंमत आहे. याच्यात करणी चिन्ह आहे का? नाही. करणी चिन्ह लोप पावलं, करणी चिन्ह निघून गेलं आणि करणी चिन्ह निघून जाणं म्हणजेच अपरिमेय संख्येचं परिमेय संख्येमध्ये रूपांतर होणं असतं. लक्षात ठेवा. म्हणून या जर समजा तुम्हाला अशा संख्या दिली आणि त्याचं परिमेयकरण करायचं असेल तर बेरजेच्या रूपात असेल तर तीच संख्या वजाबाकीच्या रूपात लिहायची. आणि तर वजाबाकी समजा करणी चिन्हात 5 वजा करणी चिन्हात 3 तर त्याचा परिमेयकरण गुणक काय आला असता करणी चिन्हात 5 अधिक करणी चिन्हात 3 असा आला असता. असा आला असता. एक उदाहरण बघा, एक उदाहरण त्याच्यावरती आपण बघूया कसा हे तुम्हाला समजलं तर बघा. आता 18 छेद करणी चिन्हात 7 प्लस करणी चिन्हात 3 बरोबर किती असा प्रश्न जर विचारला. आता काय करायचं तुम्हाला इथं मी तुम्हाला सांगितलं असा प्रश्न तुम्हाला असं म्हणणार नाही ते छेदाचं परिमेयकरण करा एवढंच विचारतील. तुम्ही समजून जायचं की अशा प्रकारच्या प्रश्नाला आपल्याला काय करायचंय. बघा इथं असा प्रश्न आहे 18 छेद करणी चिन्हात 7 प्लस करणी चिन्हात 3. तर अशा प्रकारच्या प्रश्नात तुम्ही स्पष्टपणे समजून जायचंय की बाबा रे आपल्याला इथं छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. मग काय करणार बघा मी इथं हे 18 आणि छेदामध्ये काय आहे करणी चिन्हात 7 अधिक करणी चिन्हात 3. याला कशाने गुणावं लागणार. याचा परिमेयकरण गुणक काय असणार बेरजेच्या रूपात दिलंय तर त्याच वजाबाकीच्या रूपात. म्हणजेच काय असणार इथं बघा तर इथं वजा म्हणजे करणी चिन्हात 7 वजा करणी चिन्हात 3 असा असणार. आणि वरती पण काय असणार मित्रांनो तर इथं पण काय येणार तर करणी चिन्हात 7 वजा करणी चिन्हात 3. म्हणजे याला हे कॅन्सल झालं तर मूळची किंमत बदलत नाही. मग आता वरती काय राहिलं बघा. वरती काय राहिलं इथं तर 18 करणी चिन्हात कंसात करणी चिन्हात 7 वजा करणी चिन्हात 3 आणि छेदामध्ये काय येणार एकदा बेरीज एकदा वजाबाकी आहे. ए स्क्वेअर मायनस ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दोघांच्या वर्गांची वजाबाकी म्हणजेच वर्गमुळात 7 चा वर्ग वजा वर्गमुळात 3 चा वर्ग. बरोबर. मग आता काय झालं इथं बघा तर वरती 18 करणी चिन्हात वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3 आणि छेदामध्ये वर्गमुळात 7 चा वर्ग म्हणजे 7 वजा 3
7 वजा 3 म्हणजेच किती येतं मित्रांनो 4 येतं. छेदात आलं 4 आणि वरती काय आलं 18 करणे चिन्हात वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3. 4 बघा बे दुने 4 92 18 म्हणजेच उत्तर काय आलं 9 करणे चिन्हात 7 वजा करणे चिन्हात 3 आणि छेदामध्ये काय आलं 2. हे आपलं फायनल. बघा छेद काय झाला परिमेय झाला. छेदातलं करणे चिन्ह निघून गेलं. इथं छेदामध्ये करणे चिन्ह होतं तर या पद्धतीने केलं तर छेदातलं करणे आपला फायनल किंवा आपला शेवटचा उद्देश काय असतो यातला अंतिम उद्देश काय असतोय तर अंतिम उद्देश हाच आहे की याच्या छेदाचं परिमेयीकरण करायचं म्हणजे छेदातलं करणे चिन्ह घालवायचं आणि ते याच पद्धतीने घालवता येतं. मग आता प्रश्न जर तुम्हाला मी विचारला करणे चिन्हात 7 अधिक करणे चिन्हात 3 चा परिमेयीकरण गुणक काय असेल तर तुम्ही काय उत्तर लिहिणार याचं तर करणे चिन्हात 7 वजा करणे चिन्हात 3 अशा पद्धतीने लिहिणार. बरोबर की नाही. तर एवढंच तुम्हाला करायचं आहे. ओके तर हा पॉइंट तुमचा मला खात्री आहे हा पॉइंट तुमचा क्लिअर झाला असेल. बघा याच्यावरती मी तुम्हाला सांगतो आपण पुढे प्रश्न घेणार आहोत. टॅक्स असिस्टंट 2015 ला याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्ही जर समजा स्टाफ सिलेक्शन वगैरे एक्झाम देणार असाल स्टाफ सिलेक्शनच्या तर त्याला याच्यावरती त्याला तर खूप वेळा प्रश्न आले त्याच्यावरती लक्षात घ्या. महत्वाचा पॉइंट आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेला कधीही याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुम्हाला बहुधा बऱ्याच वेळा शिकवलं जात नाही किंवा बऱ्याच पुस्तकांमध्ये तर हे प्रकरणच नसतंय करणी प्रकरणच नसते लक्षात घ्या. ओके त्यामुळे अतिशय महत्वाचं सोपं आहे अवघड नाही सोपं प्रकरण आहे फक्त ते समजलं पाहिजे. ओके तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी तुमचा अगदी मनापासून आभार मानतो. पण तुम्हाला जाता एक सूचना पण करू इच्छितो जर तुम्ही आपला वेनेटर करिअरचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अगोदरच मिळून जाईल. आणि ज्या ज्या तुमच्या मित्रांना गरज आहे आवश्यकता आहे ज्या अभ्यास करतायत क्लास करणं परवडत नाही बाहेर जाणं परवडत नाही अशा प्रत्येक तुमच्या मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा जेणेकरून याचा उपयोग याचा फायदा इतरांनाही होईल. ओके तर आजच्या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. राहिलेला भाग आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा तुमचं मी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.